नमस्कार मंडळी. सो तुम्ही जर अलिबागचा प्लॅन करत असाल आणि इफ यू आर लुकिंग फॉर अ बजेट फ्रेंडली अँड लक्झरियस विला, सो तुमच्यासाठी बेस्ट असं ऑप्शन मी घेऊन आलेली आहे. सो आज आपण आलेलो आहोत अलिबागमधील नागावला आणि नागावला मी एक 3 BHK विला बुक केलेला आहे. ते पण फक्त 3200 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड अशी त्याची कॉस्ट येते आहे. पण मिनिमम 10 लोक या विलासाठी रिक्वायर्ड आहेत जर तुम्हाला या कॉस्टमध्ये तर विला बुक करायचा असेल तो. सो आपण पूर्ण टूर घेणार आहोत या विलाचं. 3 BHK विला आहे. ही आहे त्याची पार्किंग. सो इथे आरामात 3 गाड्या बसतील एवढी जागा आहे, कार बसतील. आणि हा आहे आपला 3 BHK विला ज्याचं नाव आहे ब्लू लोटस. सो आतमध्ये जाऊन मी तुम्हाला एकदा दाखवते की खूप सुंदर असं डेकॉर आहे या विलाचं आणि खूप मोठा स्विमिंग पूलसुद्धा आहे. सो तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे आपला स्पेशियस असा हॉलमध्ये छान बंगळीसुद्धा दिलेली आहे. या साईडला TV आहे. इंडोर गेम्स, खूप सारे इंडोर गेम्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत जे तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत किंवा फॅमिलीसोबत प्ले करू शकतात. सो ही आहे इथली बंगळी. हां, सो मस्त बंगळीवर समोरचा जो व्ह्यू आहे तो ह्या साईडला पूर्ण स्विमिंग पूल आहे. अगोदर पूर्ण हॉलचा हे दाखवते तुम्हाला. हा त्यांचा डायनिंग टेबल. या साईडला छोटंसं किचन दिलेलं आहे. फ्रीज आहे, युटिलिटी, RO आहे इथे. युजली ROज नसतात पण या विलामध्ये ROसुद्धा आहे. आणि फूड खूप घरगुती फूड इथे मिळतं. सो विच इज द बेस्ट थिंग. इथे बेसिन दिलेला आहे. रूमचा सुद्धा मी तुम्हाला एकदा टूर करवते. स्पीकर आहे. अजून इथे 2 बॉस चेअर दिलेल्या आहेत या साईडला. सो हे ब्लू लोटसची आपण पहिली बेडरूम बघतोय. 3 BHK आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं. खूप क्लीन आणि रिसेंटली ओपन झालेलं असल्यामुळे ते खूप जास्त स्वच्छ पण आहे आणि इथली सर्विस पण खूप चांगली आहे. फुल्ली AC, 3ही रूममध्ये AC आहे. किंग साईज बेड येतो आहे आपल्याला इथे. आणि ह्या साईडला मिरर दिलेला आहे खूप छान असा. आणि सूर्यप्रकाश पण भरपूर सफिशियंट असा सूर्यप्रकाश आपल्या रूममध्ये येतो आहे. खूप छान गार्डन केलेलं आहे बाहेर आउटसाईडला छोटंसं. इथे कबर्ड दिलेलं आहे तुमच्या युटिलिटीजसाठी. कबर्ड आहे. अजून हँगरसुद्धा दिलेले आहे. सो खूप स्पेशियस अशी ही आपली एक पहिली बेडरूम आहे. सेम अशा बेडरूम त्या साईडला पण आहेत 2, ते पण मी तुम्हाला दाखवेल. सो हे स्पेशियस आणि क्लीन असं वॉशरूम पण तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे. वेस्टर्न टॉयलेट आहे आणि बॉडी वॉश पण दिलेले आहेत. शॅम्पू दिलेला आहे, बॉडी वॉश दिलेला आहे. या साईडला बेसिन, हँडवॉश, मिरर. सो सगळ्या अमेनिटीज खूप छान दिलेल्या आहेत त्यांनी. ह्या साईडला पण एक बेडरूम आहे. या बेडरूममध्ये पण सेमच युटिलिटीज आहेत ज्या त्या तिकडच्या बेडरूममध्ये होत्या. आणि ही 3री बेडरूम आहे आपली या साईडला. सो ही आहे आपली 3rd बेडरूम. ही पण तेवढीच मोठी आणि स्पेशियस. सगळ्या अमेनिटीज ज्या आहेत त्या सारख्या आहेत. ह्या साईडला वॉशरूम दिलेला आहे. स्पेशियस अँड बिग वॉशरूम. आता जरा मी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवते. मेन अट्रॅक्शन जे की खूप लोकांना आवडतं रिसॉर्ट किंवा विलाला गेल्यानंतर, स्विमिंग पूल. आणि हॉलच्या बाहेरच हा मोठा असा स्विमिंग पूल आपण बघू शकतोय. इथे बसायला पण जागा आहे आउटसाईडला. रात्रीचा पण मी व्ह्यू तुम्हाला दाखवेलच ह्याचा. बेबी पूल पण आहे आणि मोठा असा स्विमिंग पूल पण आहे मस्तपैकी. सो वी कॅन हॅव फन हिअर. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे आर्टिफिशियल ग्रीन मॅट टाकलेली आहे आणि मस्त क्लीन स्विमिंग पूल आहे. थोड्या वेळात मी स्विमिंग पूलमध्ये जाणार. त्या अगोदर म्हटलं व्हिडिओज घेऊन घेऊ आपण. या साईडला पूर्ण गार्डनचा एरिया आहे. 4ही बाजूंनी असं गार्डन आहे. सो ह्याचं जे बुकिंग डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे.
सो तुम्ही नक्की बुक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा स्टे वगैरे कसा झाला इथला. थँक्यू. चलो बाय.